खरं तर अजय पाटील जो लेदर बॉल भरपूर चांगला खेळतो, टेनिस बॉल देखील लाजवाब हिटिंग मशीन ऑफ भरोडी म्हणून ओळखलं जातं, परंतु आज सलामीला आलाय. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती यज्ञेश उडवला बॉल, लाजवाब हिटिंग मशीन आता ऑन होतीये. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. काय लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. उल्लेख केला जरूर की हिटिंग मशीन ऑफ भरोडी म्हटलं जातं आणि मशीन आता ऑन होतीये, ऑन केली जाते. मिडल घेतलं, फक्त टायमिंग जुळवली. अजय मध्ये एवढी ताकद आहे की बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. सुरुवात झाली आणि भरोडी संघ हीच अपेक्षा करत असेल की अजयची बॅटिंग एकदा लागली ना की आरामात 50-60 धावा बनतील. 4 ओव्हरची मॅच आहे. हिरवाई स्मृती चषक 2026 आपण पाहतोय आणि लाजवाब ही स्पर्धा आहे. बॉलर तयार, पुढचा बॉल. हा बॉल देखील अजय पाटीलचा ब्रँड. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हिटिंग मशीन आहे आणि मशीन जेव्हा ऑन होते ना तेव्हा फक्त पाहत बसावं लागतं. खेळाडूंना देखील प्रेक्षक बनावं लागतं आणि अजय तेच सांगत असताना सर डाऊन दी ग्राउंड, बॉलला लॉंग अपच्या वरनं फेकून दिलाय. 6 धावांसाठी, षटकार. 6 धावेनं आता धावफलक 12 या अंकावरती जाऊन पोहोचताय. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती होते, परंतु त्यानंतर खराब लाईन आहे. यावेळेस कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल चाललाय, बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला हिट करत असताना अजय दाखवतोय आपला ब्रँड, षटकार. आणि मला वाटतं ट्रॉफी देखील पटकावू शकते जर अशा पद्धतीनं बॅटिंग राहिली तर. पहिले 2 चेंडू कौतुक केलं गोलंदाजाचं, परंतु त्यानंतरचे 3 बॉल कौतुक करावं लागेल बॅटर्सचं. अजय आहेत तर कोणतीही गोष्ट नामुमकिन नाही आहे हेच त्यांना माहिती आहे. आणि आता 3 बॉल 3 षटकार, षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. अजय पाटील, भरोडीचा हे वादळ थांबवलं जाईल का? यज्ञेश कोळी दबाव या गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा अजय खेळतो तेव्हा तेव्हा खरं तर बॅटिंग त्याची पाहण्यामध्ये आनंद असतोच आणि अनेक साऱ्या रील्स देखील त्याच्या व्हायरल होत असतात. आणि आज देखील अशा पद्धतीनं तो स्ट्रोक खेळला की रील्स नक्कीच व्हायरल होतील. हलक्या हातानं बॅकफुटवरती जाऊन खेळत डायरेक्ट हिट. ओ, काय घडलंय त्या ठिकाणी? पंच सांगतात की बॅटर सुखरूप पोहोचल्यात, कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाहीये टीम भरोडीला. आणि अशा पद्धतीनं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पूर्ण झाल्या, त्या म्हणजे 19 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी अंपायर करतात. तिसरे पंच या चेक करायचा. आणि डिसिजन आलाय नॉट आउटचा. बघा टीम मंजूर, जर खेळाडू असतील तर घ्या लवकर आतमध्ये. मॅच आपल्याला सुरू ठेवायची आहे, मॅच फ्लो तोडायचा नाही आहे. बघा दोन्ही संघाचे 12th मॅन नाही आहे, त्यामुळे जी पॅनल्टी आहे ती दोघांना सेम आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी पॅनल्टीचा अनाऊन्स केलेला नाही आहे. त्याचा 12 वाजला ड्रेस मध्ये नाही आहे. आता पॅनल्टी इक्वल झालेली आहे, त्यामुळे आता पुकारली जाणार नाही. ती मंजूर, मॅच सुरू करायची आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती
धावा बनल्यात 19 धावा. आणि मला वाटतं की आता 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील फक्त. खेळाडू मला वाटतं आलेलेच नाहीये टीम अंजूर. न्यू सिद्धिविनायक अंजूर अंजूर गाव अगदी आपल्या जवळच आहे. RC पाटील फाउंडेशनचं हे मैदान आपण पाहतोय आणि मैदान लाजवाब आहे. खरं तर इतिहास आहे या मैदानाला. आपण दिवसभरामध्ये चर्चा नक्कीच करू या मैदानाची. परंतु जाऊया मागच्या दिशेनं. अजय ओ हुक केलंय, बॉलला बुक केलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयचा क्लास येतो. आणखीन एक दर्जेदार षटकार. नक्कीच सन्माननीय आदरणीय विष्णू पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पार्थ नाईक आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतात आणि अजय पाटील आहेत. अजय पाटीलची मशीन आता सुरू झाली आहे मी म्हणेन, कारण 3 लागोपाठ षटकार. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती त्यानं सिंगल घेतली. सिंगल देखील रिस्की होती परंतु रिस्क त्याने घेतला अजयनं. आणि स्ट्रायकिंग एंडला जेव्हा आला धावफलकावरती धावा 25 धावा आहेत. बॉल पडल्यावर घेऊ शकत नाही. बॉल पडल्यावर घेऊ शकत नाही. बॉल पडायच्या आतमध्ये आलं असतं घेतलं असतं. ते नियमामध्ये बसत नाही. तुमची 10 वाजता अरे सवाल जाता नाही. तुमचं 2 प्लेयर 1 बॉल पर्यंत आले. चला मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. लाजवाब फटका पाहायला मिळालाय. पुढचा बॉल स्विच हिट करायची होती. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. खरं तर अजय जेव्हा जेव्हा सरळ बॅटनं खेळतो तेव्हा तेव्हा धावा येताना पाहायला मिळतात. अजयनं आडवी बॅट केली आहे. अजयचा बॅटचा आणि बॉलचा कनेक्शन झाला नाही आहे. पुढची मॅच टीम शेलू माता वर्ल्ड त्यांच्या अगेन्स्ट टीम एकवीर हायवे दिवे. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी 1 इनिंग नंतर येणं अनिवार्य असेल, अदरवाईज तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. बॉलर तयार. पार्थ नाईक राऊंड विकेट. मोठा प्रहार करायचा होता मात्र थांबवलं शैलेशनं. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिर आहे 25 वरती. पार्थ नाईकनं कमबॅक केलंय षटकार खाल्ल्यानंतर. चांगली बॉलिंग मी म्हणेन. 4 षटकार अजय पाटीलच्या बॅटमधनं आलं. बॉलर तयार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. उडवलंय बॉल, पाठवलंय, चाललाय, गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खरं तर अजय 4 ओव्हर्स मैदानावरती टिकला तर धावफलक हे 60+ जाईल आणि वैयक्तिक माइलस्टोन देखील सेट करू शकतो अजय, कारण धावफलकावरती धावा 31 बनल्यात
आणि वैयक्तिक 31 धावांवरती अजय स्वतः खेळतोय. खरं तर त्यालाच स्ट्राईक ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. खरं तर जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट आपण खेळत असतो तेव्हा ओव्हरमध्ये 10 ते 15 धावा येणं गरजेचं असतं. अजय खरं तर 2 बॉलमध्ये 2 षटकार मारलेत. हा बॉल स्लॉक स्वीप करायचं होतं. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एक वेगळी ॲक्शन अंपायरची देखील आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळी शैली या षटकार दाखवण्याची देखील. बॉलर तयार होत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. भरपूर चांगली बॉलिंग तर झाली आहे मी म्हणेन, कारण 2 बॉल अजयला शांत ठेवण्यात यश मिळालं, परंतु ते 2 बॉल खराब लाईनवरती आणि अजयनं त्याचा पुरेपूर समाचार देखील घेतला. पुढचा बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बाटची कडा लागली हलकीशी, परंतु कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. मी उल्लेख केला होता की अजय पाटील लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर चांगला खेळतो, त्यामुळं कुठेतरी टायमिंग साधणं त्याला देखील महत्वाचं आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयचा क्लास आणखीन एक षटकार. मैदानावरती आता सध्या तरी आपण स्थिती पाहिली मितांश 11 भरुडी संघाची, तर फक्त कीपर आणि बॉलर खेळत होते आणि अजय आणि बॉल खेळत होते. हेच चित्र आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये पाहायला मिळालेत. कारण जेव्हा जेव्हा अजयच्या बॅटवरती बॉल आला तेव्हा तेव्हा तो बाहेर गेला, अदरवाईज बॉल कीपरच्या हातामध्ये गेला. अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धावा 38 धावा. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरती. शैलेश स्ट्रायकिंग एंडला उडवलाय. शैलेशनं देखील सुरुवात केली आहे षटकारांना. या अगोदर अजयची बॅटिंग बघत होता आणि आता स्वतःने सुरुवात केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. 6 धावा आणि 6 धाव्यानं धावफलक आता पुढे सरकतंय. बॉलर कोण आहे प्रतीक? दीपेश आहेत. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू. धावफलक आता स्थिर आहे 44 धावा. 60+ मी उल्लेख करत होतो, परंतु ज्या पद्धतीनं 4 ओव्हर ची मॅच आहे, ज्या पद्धतीनं बॅटिंग सुरू आहे, 70-80+ जाऊ शकते. उडवलं बॉल. मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. बॉल खाली काउ कॉर्नरचा खेळाडू येतोय आणि कोणतीही मिस्टेक नाही आहे. पहिला धक्का टीम मितांश 11 भरोडीला. बॅटर बाद. पहिला धक्का लागला टीम श्री गणेश भरुडी संघाला. मितांश 11 अप्पा एंटरप्राइजेस श्री गणेश भरुडी अशी टीम आज खेळताना आपल्याला पाहायला मिळते. एकीचं बळ भरुडीकर दाखवत असताना 2 टीम्स आज एक बनून खेळतीया. नवीन बॅटर धीरज आहेत. धीरज भोईर चांगले बॅटर आहेत धीरज देखील. बॉलर तयार.
यावेळेस स्लॉक स्वीप उडवले बॉल हवेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅक्सिमम षटकार. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते ना. इक्का दुक्का हम तो मारेंगे चौकावर छक्का. मला तर वाटतं चौका तर नाही या आतापर्यंत या डावामध्ये ना तर 7 षटकार आलेत, 8 षटकार आलेत. धावफलक आता 50 वरती. हा बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेनं थांबला आणि आता अंपायर सांगतात लाईन खराब आहे, दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धाव, अतिरिक्त धावेनं धावफलक आता 51, 51 धाबा धावफलकावरती. चला टीम शेलू माता बल त्यांच्या अगेन्स्ट टीम एकवीर हायवे दिवे टॉस साठी तयार राहायचं. बॉलर तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. दिशा दिली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धीरजचा क्लास. हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. पाहायला मिळते या. सत्तावन्न धावा धावफलकावरती. उडवले बॉल. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. सध्या काय सुरू आहे मैदानामध्ये. 18 बॉल झाल्यात म्हणजे 3 ओव्हरचा खेळ संपलाय. तब्बल 10 षटकार या डावामध्ये. 1 सिंगल 2 वाईड. हा लेखाजोखा आहे. बाकीचे उरलेले डॉट बॉल आहेत पण रेकॉर्ड होऊ शकतो खरं तर. 10 षटकार आतापर्यंत आल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 6 बॉलमध्ये किती षटकार येतील हाच प्रश्न आहे. कारण फक्त बॅटला बॉल कनेक्शन होतोय आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जातोय. काय बॅटिंग पाहायला मिळते या. अजय हिटिंग मशीन म्हटलं पण धीरज भोईर 3 बॉलमध्ये 3 षटकार टुकले. त्याने देखील आल्या त्याने देखील चांगली सुरुवात दाखवली. शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर हेलिकॉप्टर आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणखीन एक षटकार. प्रणय आल्यात बॉलिंग ट्रॅक वरती आणि प्रणयला देखील पहिल्याच बॉल वरती बाहेरचा रस्ता दाखवलाय. अजय पाटील लाजवाब बॅटिंग. पुढचा बॉल. हा बॉल देखील उडवलाय मिस टायमिंग. आता मात्र बॉल खाली ओम येतात आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. एकोणपन्नास धावांवरती खेळतोय अजय पाटील आणि धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 75. 75 धावा 49 वैयक्तिक अजय पाटीलच्या बॅटमधनं. पुढचा बॉल प्रणय. हलकाशा हातानं प्रेस केला. एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. थांबवलाय आणि वैयक्तिक 50 धावा टाळ्या होतात. अजय पाटीलनं बॅट उंचावली. 50 धावा वैयक्तिक माइलस्टोन पूर्ण करत असताना आणखीन एक अर्धशतक या हिटमॅनच्या नावावरती. आणि हिटमॅन नावेला साजेशी कामगिरी करत असताना काय बॅटिंग पाहायला मिळाली. लाजवाब फटकेबाजी. मला वाटतं त्याने त्याच्या डावामध्ये आतापर्यंत 15 चेंडू फेस केलेत आणि 9 षटकार ठोकलेत. 8 षटकार ठोकलेत अजयनं.
दोन फिल्डर बाहेर बाहेर ठेवले. नाही नाही काही 9 मध्ये 2 बाहेर फिल्डर ठेवले. तर आता त्यांचा दुसरी ओव्हर चालू होती तर एक बॉल पडलेला. 2 फिल्डर आलेले ते घेतले नाही आम्ही बरोबर आतमध्ये. मग नंतर तिसऱ्या ओव्हरला ते घेऊ शकतो का आपण 2 फिल्डर? समोरच खेळते ना मग. ओके ओके थँक्यू. तसंच केलंय. हा हा ओके ओके बॉलर तयार, पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. ओके त्याच विचारता होता तुम्हाला. अजय आले स्ट्राईकला, हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग रिझनला, अडवलाय बॉल आणि आता मात्र 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. चला टीम एकवीर हायवे दिवे आणि टीम शेलू माता बल टॉस साठी यायचा. या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2-2 धाब्यानं धावफलक आता 79 धाबा. शेवटचा अंतिम बॉल. स्लॉक स्वीप, उडवले बॉल, पाठवले एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार डावाला फिनिश आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्या गेल्या त्या म्हणजे 83 धाबा आणि 84 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली या दोन्ही बॅटरकडनं. धीरज भोईर, अजय पाटील, अर्धशतक अजयचं कंप्लीट झालं. सुरुवातीपासून त्याने आक्रमणाला सुरुवात केली. पहिले 2 बॉल डॉट आले होते परंतु अजयनं प्रेशर घेतला नाही आणि लाजवाब बॅटिंग दाखवली आणि धावफलकावरती धाबा बनल्या 83. 84 धाबांची गरज. वेलकम हितेश, आपलं देखील स्वागत आहे. खरं तर आज मला वाटतं 4 ज्या टीम्स आहेत त्या एक करून खेळतंय की काय. सध्या टीम भरोडी एकीचं बळ दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. धाबा बनल्या 83 आणि 84 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम अंजूरला. भरपूर धाबा बनल्या. अंपायर देखील हात वरच करत राहिले. चला टीम शेलू माता बल टीम कॅप्टन टॉस साठी यायचं कारण टीम एकवीरा हायवे दिवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शेलू माता बल कॅप्टन टॉस साठी या. शेलू माता बल बॉल पडण्या अगोदर जर कॅप्टन आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. भरपूर चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला मिथांश 11 भरोडी, मौसम शेठ पाटील आणि विष्णू पाटील यांनी पुरस्कृत केलेली टीम, त्यांच्या अगेन्स्ट मध्ये टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर आपल्याला पाहायला मिळते. बघा टीम अंजूर एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल तर पाठवून द्या नावं सांगण्यासाठी. पेनल्टी नसू देत परंतु नावं तुमची आम्हाला माहिती नाही आहेत. भरोडी संघ खरं तर ऑर्गनायझर आहे, त्यांची नावं इथं पोचली जातील पण टीम अंजूर आपली नावं पोचवण्यासाठी एखादा खेळाडू पाठवून द्या. प्रतीक आणि ओम ही सलामीची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. भरपूर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणार आहे. चला टीम एकवीरा हायवे दिवे या ठिकाणी उपस्थित झाली आहे. टीम शेलू माता बल कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. शेलू माता बल
चला मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करत आहोत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. हिरो आई स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. RC पाटील फाउंडेशनचं हे क्रीडांगण आपण पाहतोय. लाजवाब मैदान आहे. अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती आपण पाहिल्या. खरं तर आज 3 की 4 टीम्स एक करून टीम भरुडी खेळतीया आणि मला वाटतं त्या चारही टीम्सच्या एक एक स्पर्धा या मैदानावरती झाल्यात आणि आज चारही टीम मिळून एक संघ खेळतो आणि येस मला वाटतं 2 टीम्स एक करून खेळतात. मितांश 11 अप्पा एंटरप्राइजेस श्री गणेश भरुडी अशी मॅच. मॅचला होती सुरुवात. अजय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येतात. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रतीक आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ओम कोळी. 84 धावा बनवायच्या आहेत. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल अजय. पहिला बॉल अडवलाय. जशी सुरुवात टीम भरुडीनं केली तशी सुरुवात आता अंजूरला करावी लागणार आहे. चौकार आणि षटकारांमध्येच डील करावी लागेल तेव्हाच जाऊन हे मोठं लक्ष तुम्ही पार करू शकता. आणि टीम अंजूर खरं तर मोठमोठ्या संघांना त्यांनी गार केलं आहे परंतु आज समोर भरुडी टीम खेळतीया. चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या डावामध्ये केली परंतु आता त्यांना देखील बॉलिंग चांगली टाकावी लागेल. अदरवाईज धावा चेसेबल आहेत. सोडून दिलाय. काय घडलंय त्या ठिकाणी पंच सांगतात इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे डॉट बॉल आहे. लागोपाठचे 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या डबामध्ये देखील आपल्याला लागोपाठचे 2 डॉट पाहायला मिळाले होते. यज्ञेश कोळीकडनं अजय पाटील देखील तशीच सुरुवात करतोय परंतु त्यानंतर अजय पाटीलची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि आता प्रतीक पाटीलला तसं करावं लागेल. ओ बॅकफूटवरती खेळायचं होतं. अजयचा भन्नाट वेग, कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग पाहायला मिळतीये अजयकडनं. बॅटिंग करत असताना वैयक्तिक अर्धशतक आणि आता बॉलिंग करत असताना लाजवाब बॉलिंग. शेलूमाता वल कॅप्टन टॉससाठी लवकर यायचा. पूल करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये. पुन्हा कनेक्शन नाही. आणखीन एक डॉट बॉल येतोय. काय लाजवाब बॉलिंग पाहायला मिळती या अप्पा एंटरप्राइजेस श्री गणेश भरुडी मितांश 11 भरुडी सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला न्यू सिद्धिविनायक अंजूर जिने हार नाहीये मंजूर परंतु आता तसं फाईट देखील त्यांना करावी लागेल. 84 बनवायचे आहेत. हेलिकॉप्टर उडवलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झाली की काय. येतोय षटकार. पहिला षटकार आता पाहायला मिळतोय या डावामधला. पहिल्या डावामध्ये तब्बल 12 षटकार आले या डावामध्ये. पण जर का 12 आले तर मॅच जवळपास येईल टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या. पहिला आला, पहिला मारला, पहिला ठुकलाय प्रतीक पाटीलनं. अजय पाटील समोर राऊंड विकेट. हा बॉल देखील गॅप मध्ये मारलाय. फटका चांगलाय आणि बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि चौकारानं मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 10. चला या टॉससाठी टीम एकवीरा हायवे दिवे आणि टीम शेलूमाता वर्ल्ड सन्माननीय प्रेमनाथजी भोईर साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉससाठी यायचं बंटी 11 टॉस बॉक्स. शेलूमाता वर्ल्ड आणि टीम एकवीरा हायवे दिवे. तो तिथं कॅमेरा तो हायवे दिबे संघाचा कॉल आहे. हेडचा कॉल अँड इट इज
इट इज स्टिल टॉस शेलू माता वर्ल्ड संघानं जिंकला. जास्त वेळ मी घेणार नाहीये कारण मॅच सुरू आहे. टॉस जिंकला. डिसिजन काय? बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. नाणेफेकी कंप्लीट झाली आहे. लगेचच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊया आणि जाऊया. मॅच सुरू आहे. एक चौकार एक षटकार आलाय. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 10 धावा बनल्या होत्या. आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौदा धावा धावफलकावरती. 14. पहिल्याच बॉलवरती चौकार. विष्णू पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती, ज्यांनी संघाला पुरस्कृत देखील केलेला आहे. मौसम पाटील फॅम टीम आणि विष्णू पाटील फॅम टीम मितांची 11 भरुडी पाहायला मिळते. उडवलंय बॉल. पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक तडाखा षटकार. सहा धाब्यानं आता धावफलक 20 या अंकावरती जाऊन पोहोचेल. नाणेफेकी टीम शेलू माता वर्ल्डनं जिंकली आहे. नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला. हवे दिवे संघ टीम पूर्ण बोलवून घ्या. तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. नंतर स्टेप आउट झाला. फटका सरळ डाऊन दी ग्राउंड. हा बॉल अडवलाय आणि बॉल अखेरच्या क्षणी चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 24 धाबा धावफलकावरती. मी उल्लेख केला होता की पहिल्या डावामध्ये तब्बल 12 षटकार आले. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय आणि त्याच्यामध्ये 4 ओव्हरमध्ये 12 षटकार मोठीच गोष्ट आहे. अजयनं माइलस्टोन सेट केला, परंतु हा फटका हो फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. आणि आपण चेक करू नक्कीच. हरकत नाहीये जर लाईव्ह मध्ये आला असेल तर तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू जरूर. परंतु असा ऑनफिल्ड डिसिजन सेफ आहे. मला वाटतं ते जे प्रेक्षक बसलेत ते देखील अंजूरचेच आहेत. परंतु आपण चेक करू. जर असेल तर देऊयात, नसेल तर मग जो डिसिजन आहे ऑनफिल्ड तोच कंटिन्यू केला जाईल. आणि जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच असेल. या धावा एकच धाव. धावफलक 25. प्रतीक आहे स्ट्रायकिंग एंडला. प्रतीकनं खरं तर 4 चेंडू डॉट केले, त्यानंतर षटकार चौकार आला, परंतु अजून देखील षटकार चौकार गरज आहे. उडवलंय. वा 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 क्या बात आहे. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. उंच असा षटकार. षटकारानं आता धावफलक आता पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये अजूनही 53 धावांची गरज आहे. बनू शकतात धावा. 12 मध्ये 50 बनताना आपण पाहिल्यात, अनेकदा पाहिल्यात, पण आता 13 मध्ये 53 बनवायचे आहेत. हा चेंडू महत्वाचा आहे. विष्णू पाटील. हो बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेनं वळण घेणारा आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ फिनिश. आणि आता 12 बॉल जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. दबाव टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर संघावरती तर आहे, मात्र 2 किंवा 3 मोठे फटके जर का या ओव्हरमध्ये आले
तर मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी करेल टीम न्यू सिद्धिविनायक गंजूर. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 12 षटकार आले, त्या जोरावरती धावा भरपूर बनल्या गेल्या. परंतु आता सध्याच्या घडीला सिच्युएशन अशी आहे की 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये आता बॉलर तयार होतील. अश्विन पाटील येत आहेत बॉलर. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 मध्ये 53 बनवायचे आहेत. अश्विन पहिला बॉल. ओमसाठी पहिला बॉल. हेलिकॉप्टर नंतर त्यानं खेळला डीपमध्ये. प्रोटेक्शन आहे. अजय आहे डीपमध्ये. दरम्यान धाव कंप्लीट. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. आता 52 अजूनही बनवायचे आहेत. आता जर मोठे फटके आले नाही तर माशपासून लांब जाईल टीम न्यू सिद्धिविनायक गंजूर. कारण मी उल्लेख केला होता 84 धावा या मैदानावरती चेसेबल आहेत आणि चांगली लढत पाहायला मिळते या विभागामध्ये. अंजूर विपक्षामध्ये भरडी. ओ चांगला बॉल आहे. ते सरार बाट उचलण्या अगोदर बॉल यष्टीरक्षकापर्यंत पोहोचलाय. क्या बात है. या अगोदरचा जो स्ट्रोक खेळला होता बॅटर प्रतीक पाटील, काय फटका लाजवाब होता तो. परंतु त्यानंतर आता बाट देखील उचलू दिली नाही. या एवढा वेगानं बॉल गेला. अश्विन. हा बॉल बॅटची कडा लागली. ते सरार बॉलिंग होती आणि अखेर क्षणी बॉल अडवला गेलाय. एक सिंगल आली. आता मॅचपासून लांब जाताना पाहायला मिळते टीम सध्याच्या घडीला न्यू सिद्धिविनायक गंजूर. परंतु मॅच लांब चालली आहे, परंतु मॅच संपली नाही आहे. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पुढचा बॉल. अश्विन. हेलिकॉप्टर. पुन्हा तसंच फटकेबाजी पाहायला मिळते या मैदानावरती. एक सिंगल याही चेंडूवरती. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकतंय. 34 34 धावा. लक्ष आता भरपूर लांब जात आहे टीम न्यू सिद्धिविनायक गंजूरच्या. आणि जवळपास खरा बॉल आहे. खरा बॉल आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये वापसी करणारा हा षटकार. आता 8 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. एखादा षटकार जर आला, जर 2 षटकार आले तर मॅच मध्ये पुन्हा इन होईल टीम न्यू सिद्धिविनायक गंजूर. मॅच बॉल आलाय. अंपायर. दोन बॉल बाकी आहेत. नो बॉल आला. नो बॉल वरती षटकार देखील आला. म्हणजे आता 8 बॉल 43 धावांची गरज आहे. या मैदानावरती 5 षटकार जाऊ शकतात हे देखील आपण पाहिलंय अनेकदा. मी उल्लेख केला आर.सी. पाटील फाउंडेशनचं मैदान. आणि या मैदानावरती अनेक सारे माइलस्टोन सेट झालेले आहेत. आज सकाळी अजय पाटीलनं देखील वैयक्तिक माइलस्टोन पूर्ण केला. 50 धावा, अर्धशतक कंप्लीट केलं 15 चेंडूमध्ये. आणि आता हा चेंडू अश्विननं चांगला हाताळला. येतोय डॉट. आता माशपासनं लांब चालली न्यू सिद्धिविनायक गंजूर.
नो बॉलवरती षटकार आला, कमबॅक झालं होतं, परंतु तुम्हाला सातत्य दाखवावं लागणार आहे. कंटेस्टन्सी जेव्हा दाखवाल तेव्हाच जाऊन मॅचमध्ये राहाल. मी उल्लेख केला होता 12 षटकाराच्या व्यतिरिक्त 10 जरी आले असते तरी सुद्धा मॅचमध्ये भरपूर पुढे असते टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. परंतु मला वाटतं ऑल ओव्हर 4 षटकार या डावामध्ये आले आतापर्यंत आणि 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावपलकावरती धाबा 42 धाबा. मॅच पासून भरपूर लांब आहे टीम न्यू सिद्धिविनायक अंजूर. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये आदी पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू बाकी आहेत. फक्त औपचारिकता राहिले की काय असंच मी म्हणेन, परंतु 6 बॉल बाकी आहेत, अजून काही होऊ शकतं. नो बॉल, त्याच्यावरती षटकार, त्यानंतर लागोपाठचे षटकार. बघा त्या ठिकाणी बाईक पार्क आहे, शेलू माता बल लाईट बंद करायची. हा फुल टॉस बॉल पायांवरती आहे आणि बॉलला पाठवलंय वीट भट्टीवरती षटकार. फटका चांगला खेळलात आणि मी उल्लेख केला होता मॅच संपलेली नाही आहे, मॅच मध्ये काही होऊ शकतं. धावपलकावरती धाबा 48. 36 पाहिजेत 5 बॉल मध्ये. खरं तर प्रतीकनं 14 चेंडू फेस केले, त्याच्यामधनं 7 डॉट खेळलाय. फटके चांगले आले जे खेळले तो, परंतु जर डॉट प्रतिशत कमी असते तर मॅच मध्ये आले असते. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन, धक्का लागतोय, पहिला धक्का टीम न्यू सिद्धिविनायक अंजूरला. तीस धाबा त्याने देखील वैयक्तिक बनवल्या. भरपूर चांगली बॅटिंग केली नो डाऊट, परंतु डॉट बॉल प्रतिशत देखील जास्तच होते. 15 धाबा, 15 चेंडू फेस केले, 30 धाबा बनवल्या. नवीन बॅटर आता पार्थ नाही घालत. बॉलर आधी पुढचा बॉल, फुल टॉस बॉल आहे, दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण. एका धाब्यानं धावफलक आता पुढे सरकेल. आज समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली प्रथमेश ठाकूर देखील आपल्याशी जॉईन होणार आहेत. सरळ बाटणं डाऊन दी ग्राउंड, फटका लाजवाब, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खरं तर विजलेल्या दिव्यात तेल टाकून काही एक अर्थ होत नाही, कारण जवळपास मॅच टीम मिताज 11 भरडीच्या बाजूने आहे. बाटची खडा लागली, चेंडू शॉट थर्ड मॅनला, एक सिंगल याही चेंडू परदी. आणि आता शेवटचा अंतिम बॉल, आधी पाटील राऊंड विकेट बॉलिंग करतात. यानंतरची मॅच टीम न्यू एकविरा हायवे दिवे त्यांच्या अगेन्स्ट मध्ये शेलू माथाबल. फुल टॉस बॉल आणि दिशा दिली आहे, मात्र पंचांचा इशारा, इट्स अ बीमर नो बॉल. काही गरज नाही या, शेवटचा बॉल आहे पण एक सिंगल आली. शेवटचा बॉल आता पुन्हा हाताळायचा. बरोडी संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल तर करतीया. हिरवाई स्मृती चषक 2026
शेवटचा अंतिम दिवस आहे पहिली मॅच आणि मला वाटतं लाईन खराब शेवटचा बॉल आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आधी पाटील करतात स्टेप आउट झाले बॉलला पाठवलाय हो प्रयत्न चांगले झाले प्रेमनाथ कडनं परंतु बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर देखील स्पर्धेच्या बाहेर धावा 63 बनल्या कौतुक करेन मी परंतु धावा भरपूर बनवायच्या होत्या 84 बनवायच्या होत्या नो डाऊट मॅन ऑफ द मॅच वैयक्तिक धावा बनवल्या